आता आपला देवकुंडचा ट्रॅक चालू झालेला आहे, जे की भिरा गावापासून आपला स्टार्ट होतो. बेस विलेज भिरा गाव आहे आपलं. भिरा गावापासून बेस विलेज चालू झाल्यानंतर तिथं पार्किंगची सोय आहे. तिथं पार्किंग गाडी करू शकतो आपण. आता 200 रुपीज पर तिकीट लागलेलं आहे तिथं तिकीट काढल्यानंतर आपण पुढे यायचं. पुढे आपलं काउंट येतो. काउंटने आपल्याला ते एंट्री वगैरे करून घेतात आपल्या नावाची. त्यानंतर आपला ट्रॅक स्टार्ट झाला आहे. तर देवकुंड वॉटरफॉलला जाण्यासाठी ज्या आपल्याला नद्या लागतात ती कुंडलिका नदी लागते. त्या कुंडलिका नदीच्या पार करता आपल्याला जावं लागतं. तर आपला असा ट्रॅक आता स्टार्ट झाला आहे. तर जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला तर मग तुम्हाला जर्नी मी दाखवतो. आमची जर्नी चालू झालेली आहे. तर ट्रॅकिंग कमीत, जर तुम्ही नवीन असाल, जर तुम्हाला देवकुंड वॉटरफॉलचा ट्रॅक करायचा असेल, जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्हाला 170 किलोमीटर लागेल. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल 100 किलोमीटर तुम्हाला लागतील. आणि जर तुम्ही लोणावळ्यावरून येत असाल तर तुम्हाला 52 किलोमीटर्स लागतील. तर मग आपलं ट्रॅक स्टार्ट झालं. तर चला तर मग ज्याला कोणाला आपलं मत मांडायचं असेल त्याने मत आपलं हे करू शकतात. व्हिडिओ चालू आहे. आता आपल्याला साईन बोर्ड लागणार. मी पण आहे यांच्यात. आता आपल्याला साईन बोर्ड लागणार देवकुंडकडे जाण्यासाठी. साईन बोर्ड बघून आपण आता खाली उतरायचं आहे. 24 झाले का तरी? नाही 24 झाले. 25 ड्रायव्हर धरला होता आम्ही. नाही, मी लास्ट आहे. 24 हां 24. हो त्यांना सांगा 24. आता आपल्याला जो नदीचा आवाज येतोय ना, ती कुंडलिका नदी, जी की कुंडलिका व्हॅलीमधून वाहत आपल्याला ही अशी देवकुंड वॉटरफॉलला मिळत असते. तीच नदी आता आपल्याला क्रॉस करायची दोरीच्या साहाय्याने. तर बघूया आता आपण. आमचे जिम मेंबर असे चाललेले बघा. या हिशोबाने ते हळूहळू पार करायचे आपल्याला. तर मग चला तर मग करूया. तीच ती कुंडलिका नदी जी आपल्याला पुढे भेटत असते. फॉलचा ट्रॅक. अरे मनोगत सांगा लागतं यार, असं थोडं असते. कसं वाटतंय? सुरुवात झाली. आता किती किलोमीटर आलो आज आपण? 1 किलोमीटर. अर्धा बी झालेलं नाही. ती 1 म्हणतो. मग कसं वाटतं देवकुंड वॉटरफॉल? मागच्या वेळी चालतं का तुम्ही? कोरोनाच्या आधी. डेंजर हा सॅमसंग. आपलं ट्रॅकहून आता एक कमीत कमी हाफ आवर झालेला आहे. आता आपण पुढे चाललो आहे. 1 किलोमीटरचा आपला रनिंग झालेला आहे आता. तर मग अजून पुढे जाऊया. कमीत कमी आपला 3 तासाचा ट्रॅक आहे. तरी आपली जी पायवाट लागलेली आहे एकदम दगडाची लागलेली आहे. तरी कसं आहे, पाण्याचं वातावरण नाही पण गरम भरपूर होते. तर चला मग ट्रॅक आपला स्टार्ट आहे. तर पुढे बघू. पुढच्यावरती घेतलं ना? नाही चल.
आपल्याला आत्ता पाऊस लागलेला आहे. तरी आपण आत्ता देवकुंडला चालताना पाऊस लागला. खतरनाक तुम्ही बघू शकतात. आपला ट्रॅक्टर चालू झाला आहे. पाऊस पण खूप जोरात चालू झाला आहे. तरी पण आता याच्या पुढचा व्हिडिओ तर कंटिन्यू नाही करू शकत, पण बघू आपण प्रयत्न करू. जेवढे व्हिडिओ काढतील तेवढं काढण्याचा प्रयत्न करू. चला आता मग जाऊया. आपली गँग चालली बघा पुढे. थोड्या मीटर अंतर आल्यानंतर आपल्याला आता देवकुंडचा जो बोर्ड लागला आपल्याला नजर बघू शकतात तुम्ही मागे. हॅलो चला तर मग जाऊया. देवकुंड वॉटरफॉलचे 2 बोर्ड आलेले आहेत. आता आपल्याला बोर्ड लागला आहे देवकुंड, आय लव्ह देवकुंड. इथून आपल्याला तरी अजून 2 तासाचा प्रवास आहे. तरी ही सगळी आपली टुरिस्ट मंडळी जी आपल्यावर आली, ग्रुप मंडळी ही सगळी जमलेली आहेत. तर चला एक ग्रुप फोटो घे. चल पी बघ, पी बाबा पी. जो उपास आहे पी बाबा पी. किती चाललो आपण बघ बरं, सांग बरं. हां 4,500 झाले. किती काउंट? 4,500. 1700 पासून म्हणजे 1,500ला 1 किलोमीटर होतं ना, 1,500 स्टेपला. म्हणजे आपण 1.5 किलोमीटर चाललो. 1.5-2 किलोमीटर चाललो आपण. आत्ता फक्त आपण 2 किलोमीटर चाललो आहे. अजून आपल्याला कमीत कमी 4 किलोमीटर जायचं आहे. म्हणजे अजून मिनिमम 2 आवर्सचा रस्ता आपला चालू आहे. फोटोशूट चालला आहे बघा. ते सर आहे. अजून थोडं पुढे दुसऱ्या अंतरावर गेल्यानंतर आता आपल्याला कुंडलिका नदी लागेल. हीच कुंडलिका नदीची ना, जी कुंडलिका व्हॅलीमधनं येते, ही तीच नदी आहे जी आपल्याला फिरत फिरत या ह्याच्यातनं येत असते. तरी चला जाऊया आपण. आत्ताशी आपण 2 किलोमीटर चालल्यानंतर आपल्याला अजून एवढं दमशाक झालं. अजून आपल्याला पुढे जायचं आहे. तरी चला मग जाऊ. आपल्याला असं रोपवे लागणार आहे. आता या रोपवेने आता आपल्याला जायचं आहे. भरपूर ठिकाणी असे रोपवे वगैरे लावलेले आहेत. तो कोणी उगाच मस्ती वगैरे करू नका. तरी आत्ताशी आपण अजून 3 ते 4 किलोमीटर आलेलो आहेत. अजून बहुतेक 2 ते 3 किलोमीटर बाकी आहेत. तरी चला जाऊया. खूप लांब आहे अजून. आवाज येतोय बघा. फॉरेस्ट थोडं शांत दिसतंय ना, मस्त दिसतंय एकदम. तर आपल्याला अजून खूप चालायचं आहे. आपण चालतो अजून लांब आहे. तरी जाऊया चला. आपल्या अर्धीची बाकीची टीम आहे ती पुढे गेलेली. राहिले आपण 5-6 जण मागं आहेत. कारण की आपले जे सर आहेत त्यांचा शूज फाटला होता, म्हणून आपल्याला मागं थांबावं लागलं. तर चला जाऊया आपण. पुढे आवाज येतोय, बघू अजून किती लांब आहे. तरी चला जाऊया. आपली मंडळी चालली पुढे. देवकुंड वॉटर ट्रॅक आज चालू. आपल्याला छोट्या छोट्या नद्या लागतील बघा. एवढा मुसळधार पाऊस होता ना, त्यामुळे बघा काय वाटलं इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे पडलेले. ते पावसामुळे बंद झालेले आहेत. काही काही ठिकाणी चालू आहेत, काही ठिकाणी बंद आहे. तरी असतील काही ठिकाणी, या नक्की व्हिजिट करा. आता तर शेवट आहे पावसाचं. एवढं तर काय नाही. जुलै आणि नोव्हेंबरच्या दरम्यान पाऊस खूप असतो म्हणून थोडं बंद असतं. पण आता तुम्ही येऊ शकता. आता एवढा पाऊस नाही म्हणून तर तुम्ही येऊ शकता. देवकुंडला जर आलात तरी नदीची पातळी ना, जर पाऊस पडला तर नदीची पातळी केव्हाही कमी होते केव्हाही वाढते. म्हणून याचं सांगता येत नाही. तुम्ही कुठली मस्ती करू नका, काही करू नका. आलात व्यवस्थित जा, व्यवस्थित या, निवांत जा, निवांत या. एन्जॉय करण्यासारखं ट्रॅक तुम्ही एन्जॉय करू शकता. असा घसरता रस्ता असला ना, व्यवस्थित सांभाळून जावं लागतं. कारण की सगळे जे दगड आहेत ना, असे गुटगुटीतून गेलेले गोट्यासारखे. म्हणून इथं सावकाश आणि व्यवस्थित चालायचं.
पाय ठेवताना व्यवस्थित काही नाही वगैरे. बघा असं चिकन येतं. सगळं आपल्याला असा पकडता रस्ता आहे व्यवस्थित सांभाळून. आता पुढे ब्रिज लागला आपल्याला. चला तर मग ब्रिजवर चढूया. आपल्याला ब्रिज लागलेला आता. असा ट्रॅक आपल्याला चढायचा आहे आता वरचा जो ट्रॅक लागला आहे सपाट जमीन संपलेली आहे म्हणून आपल्याला आता पायवाटी वरची लागलेली आहे. व्यवस्थित पाय ठेवून सांभाळून. हॅलो. असं केबल रोपले जायचं. आपला आपण चाललोय वर. तर जाऊया वर हळूहळू. असं आपला रूट आहे. अजून आपल्याकडे 2 ते 3 किलोमीटर जायचं आहे. चला जाऊया. 7 किलोमीटरचा ट्रॅक एकदम छान. अजून खूप बाकी अजून चालतच आहे. बघू अजून किती लांब आहे. चला बघूया. वाटते नियर बाय आलो आपण तरी. बघूया पुढे अजून किती आहे आपल्याला तरी. क्या लिया? तरी ट्रॅक करत चालायचं आपल्याला. चालायचं अजून हळूहळू हळूहळू. 6-7 किलोमीटरचा ट्रॅक एवढा जबरदस्त की अंगावरचे कपडे सुद्धा ओले झाले आता. बघा जंगल किती जबरदस्त दिसतं मला दाखवतो बघा. हे बघा सह्याद्रीतलं जंगल किती छान आणि किती भारी दिसतं बघा. त्यात हे पावसाचं वातावरण.
पायवाट उतरायची आहेत आपल्याला. एकदम दगडांची पायवाट आहे. येताना कधी बी व्यवस्थित चाला, कारण की हे सगळे दगडी एकदम थर असलेल्यासारखे दगड आहेत, एकदम धार लागलेले आहेत. तर व्यवस्थित पाय ठेवा. पायाला चुकणीचा विजा झाली तर उगाच जाण्याचे वांदे होतील, कारण की आपण मध्यभागी आहेत ना. पॉईंटला पोचलो आहे ना डेस्टिनेशनला आहे ना आपण स्टेशनपासून निघालो आहे. आपण अजून लांब आहेत, तर जाताना बघू व्यवस्थित. ह्या रस्त्याने आलो आहे आता आपण इकडनं, आणि आता आपण या रस्त्याला चाललो आहोत. तरी या रस्त्याला जायचं आपल्याला. तर चला तर मग जाऊया. फायनली आपण पोचलो आपल्या देवकुंड ट्रॅकच्या डेस्टिनेशनला. तरी पोचलेलो आपण देवकुंड ट्रॅक.